विजय शिवतारे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक बोलावलेली आहे। 11 वाजता ही बैठक होणार आहे, म्हणजे 2 तासात ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आता विजय शिवतारे नेमका काय निर्णय घेणार, काय चर्चा करणार याकडे लक्ष आहे। बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल उमेदवारीचे संकेत दिले होते आणि याच अनुषंगाने पुरंदर हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक त्यांनी बोलावलेली आहे। त्यामुळे आता विजय शिवतारे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांना इशारा दिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचबरोबर मुख्यतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। लोकशाही मराठीच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा याविषयी जास्त बोलण्यास नकार देत ते उठून गेलेले होते आणि आज त्यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर येते। त्यामुळे विजय शिवतारेंची तातडीची बैठक नेमकी कशासाठी आहे असा सवाल उपस्थित होतोय, कारण कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजय शिवतारे यांना सुद्धा विजय शिवतारे किंबहुना शिंदेच्या शिवसेनेला एक इशारा देण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता विजय शिवतारेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। तर विकास, काय सांगाल, विजय शिवतारे ज्यांच्या हालचालींकडे सध्या लक्ष केंद्रित झालेलं पाहायला मिळते आणि त्यांनी एक तातडीची बैठक बोलावलेली आहे, नेमकी कशासाठी ही बैठक आहे आणि बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, काय निर्णय शिवतारे घेऊ शकतात? नक्कीच फराह, गेल्या 2 दिवसापासून विजय शिवतारे हे बारामती लोकसभा अपक्ष लढवणार असल्याचे जोरदार चर्चा होतात। तसंच सूचक विधान देखील विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण हे पूर्णपणे गढूळ झालं होतं आणि यानंतरच आता विजय शिवतारे यांनी आज पुरंदर तालुक्यातील शिवसैनिकांची एक बैठक बोलावली। या बैठकीमधून विजय शिवतारे हे आज शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत। 2019 साली अजित पवारांनी जो अन्याय त्यांच्यावरती केला होता असं त्यांचं म्हणणं आहे। त्या अन्यायासंदर्भात कार्यकर्त्यांशी आपण बोलणार असून इथून पुढच्या कालावधीचा जो काही राजकीय भूमिका असेल किंवा राजकीय निर्णय असेल तो कार्यकर्त्यांच्या विचाराने घेणार आहेत। मात्र विजय शिवतारे अद्यापही अपक्ष निवडणूक लढण्याच्या भूमिकेत आहेत। यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एक काटेकी टक्कर होऊ शकते, कारण विजय शिवतारे यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या एका कार्यक्रमामध्ये मी आता बारामतीकरांनी ही जी खासदारकीची निवडणूक आहे या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आता केवळ 50 वर्ष बारामतीला खासदारकी देऊन काही उपयोग नाही, खासदारकी पुरंदरमध्ये आली पाहिजे, भोरमध्ये आली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं। मात्र आता ही पवारांची बदला घेण्याची वेळ आली असं त्यांच्याकडून बोललं गेलं होतं आणि त्यातच आज कार्यकर्त्यांची 11 वाजता त्या ठिकाणी बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये विजय शिवतारे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत। फराह, निश्चितच विकास, आता त्यांची नेमकी भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यावरच लोकसभेची जी निवडणूक आहे बारामतीची ती रंगतदार होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।